नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण मस्त असे पौष्टिक असे हे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहे। गूळ शेंगदाण्याचे लाडू आपल्याला खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतात आणि मुलांना सकाळ सकाळ घाईच्या वेळेस एखादा लाडू दिला तरी मुलं खाऊन ते जातात। हे बघा, त्यासाठी घेतलेले आहेत मी छान असे मोठे सोलापुरी जे शेंगदाणे असतात ते शेंगदाणे घेतलेले आहेत। मोठे मोठे शेंगदाण्याचा वापर ह्याच्यामध्ये करायचा आहे, कारण छान मस्त असे गुबगुबीत असे हे आपले गुळाचे लाडू होतात, म्हणून हे घेतलेले आहेत मी मोठे शेंगदाणे। शेंगदाणे छान स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे, कारण त्यातमध्ये दगड वगैरे असतात, लाल दगड असतात, त्याच्यामुळे कळत नाही। त्यासाठी व्यवस्थित निवडून हे शेंगदाणे मी घेतलेले आहे। साधारण हे शेंगदाणे आहेत अर्धा किलो आहेत। त्यासाठी आता लागणार आहे आपल्याला पावशेर गूळ घेणार आहे आपण। अर्धा किलो शेंगदाण्याला पावशेर गुळाचा वापर करणार आहे। हे बघा, इकडे ठेवलेले आहे मी गॅसवर लोखंडाची कढई। त्यात आपल्याला छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। थोडे थोडे टाकून हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे। एकसारखे हे शेंगदाणे आपल्याला थोडे थोडे टाकून भाजून घ्यायचे आहेत, कारण जास्त शेंगदाणे टाकले तर व्यवस्थित भाजले जात नाहीत। त्यासाठी मंद आचेवर आपल्याला ही थोडे थोडे करून छान असे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता शेंगदाणे, प्रत्येक शेंगदाणा जाड आहे। ही सोलापुरी शेंगदाणे थोडेसे असे छान मस्त तेल असतं, भरपूर छान असतात, भरीव शेंगदाणे असतात। त्यासाठी हे मी सोलापुरी शेंगदाणे वापरलेले आहे लाडू बनवायसाठी। आणि हे शेंगदाणे आपण छान मस्त असे खरपूस जर शेंगदाणे चांगले भाजले ना, तर लाडू आपले सहज आपले 1-2 महिने तरी सहज टिकतात। गूळ वगैरे घालून छान आपण बनवले तर भरपूर दिवस ही लाडू टिकतात। त्यासाठी शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपण छान असे मंद आचेवर भाजायला ठेवलेले आहेत। शेंगदाणे छान असे भाजतील तोपर्यंत आपण घेणार आहे इकडे गूळ खिसून घेणार आहे। छान आपण ह्या छोट्याशा आपली खिसणी आहे त्याच्याने हे गूळ आपल्याला चांगला खिसून घ्यायचा आहे। खिसून घेतलं म्हणजे त्याच्या गुळामध्ये जे खडे वगैरे कचरा काय असतो, थोडा खडे असतात, त्याच्यासाठी खिसून घेतलं ना तर आपल्याला ते दिसतं। आणि जर आपण फोडून घेतलं तरी ते गुळाच्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ते खडे वगैरे बारीक बारीक जातात, म्हणून ही मी गूळ खिसणीने छान असा खिसून घेणार आहे बारीक। आणि मिक्सरमध्ये पण शेंगदाणे टाकून एकदम छान असं बारीक होतं, मोठे खडे राहत नाही काय नाही, एकसारखा गूळ आपल्या शेंगदाण्याच्या कुटात मस्त असा मिक्स होतो। त्यासाठी हे घेतलेलं आहे मी खिसणीमधून गूळ खिसत आहे। इकडे आपला गूळ चांगला खिसून झालेला आहे, बघू शकता। आहे बघा, शेंगदाणे सुद्धा मस्त असे आहे बघा, छान खरपूस भाजलेले शेंगदाणे। प्रत्येक शेंगदाणा छान असा भाजलेला आहे। जेवढे शेंगदाणे तुम्ही छान भाजताल तेवढे आपले खायला लाडू पण चव लागतील आणि आपले लाडू केलेले भरपूर दिवस टिकतील पण। हे बघा, छान आता आपण घेतले भाजून। आता आपण ठेवलेलं आहे एका थाळ्यात टाकलेलं आहे। ज्याची जेवढी होईल तेवढी आपल्याला हे साल काढून घ्यायची आहे। जितकी निघल तेवढी काढायची आहे। अर्धी मी काढलेली आहे, अर्धी शेंगदाण्याला साल आपल्या तशीच राहिलेली आहे। तर आता आपण घेणार आहे मिक्सरमधून थोडंसं हे शेंगदाणे वाटून घेणार आहे। शेंगदाणे थोडे आणि थोडासा गूळ घालून असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, कारण सगळं जास्त घातलं तर हे चांगलं व्यवस्थित वाटलं जाणार नाही आणि मिक्सर पण आपला तुटेल। त्यासाठी आपण थोडे घालून हे शेंगदाणे मस्त असे वाटून घ्यायचे आहे आपल्याला। हे शेंगदाणे आता गूळ टाकून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। थोडासा गूळ टाकून, थोडा गूळ आणि थोडे शेंगदाणे असं करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। एकदा जास्त टाकलं तरी आपले मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं जाणार नाही, किंवा मिक्सरचं भांड्याचं आपलं पातं सुद्धा तुटू शकतं। त्यासाठी हे थोडे शेंगदाणे घालून आता असं व्यवस्थित ही मी अशाच प्रकारे शेंगदाणे वाटून घेणार आहे। मस्त असे शेंगदाणे बघा वाटून झालेले आहेत। तर आता आपण घेतलेला आहे लाडू वळण्यासाठी घेतलेले आहे। बघू शकता किती छान आपले लाडू सुद्धा वळत आहेत, कारण एकदम छान असं हे आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाचं सारण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि जरी तुम्हाला जास्त जर कोरडं जर झालेलं असेल तरी आपण त्याच्यात थोडंसं तुपाची धार टाकली तरी छान असे हे लाडू वळले जातात। पण गूळ छान असा वल्ला होता त्याच्यामुळे हे लाडू एकदम मस्त असे गोल गरगरीत हे लाडू वळले चाललेले आहेत। आणि मी त्यात लाडू खूप लहान बांधलेले नाही आहे, चांगले मोठे मोठे हे लाडू मी बनवलेले आहेत। मला एक लाडू खाल्लं तरी मस्तपैकी मुलं आपले दुपारपर्यंत तरी मस्त टुमटुमीत राहू शकतात, म्हणून चांगला मोठा असा लाडू हे मी बांधलेला आहे। बघू शकता किती मस्त आहे बघा, असे छान लाडू बांधता येतात। हे बघा, एकदम गोल गरगरीत मस्त असा हा शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। अशाच प्रकारे हे सगळे लाडू मी आता
छान मस्त घट्ट हे शेंगदाण्याचे लाडू बांधून घेणार आहे। हे बघा बरेच लाडू आता मी बांधलेले आहेत। आता हे राहिलेलं आहे थोडं, अर्धा किलोचे लाडू जवळजवळ छोटे छोटे बांधले तरी बरेच 10-15 होऊ शकतात, पण मी लाडू थोडे मोठे मोठे बांधलेले आहेत त्याच्यामुळे 10-12 हे लाडू झालेले आहेत। बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे हे सगळे छान लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, बदाम, काजू किंवा खोबऱ्याचं खीस वगैरे, तरी सुद्धा हे लाडू खायला छान होते। तेव्हा सगळ्या अशाच प्रकारे हे लाडू बांधून घेतलेले आहेत। लाडूचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडला असेल तर एक लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत